कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. तुकाराम मुंढेंच्या निर्णयानं शिक्षण खातं हादरलं. एका दणक्यात 3 शिक्षकांचे तडकाफडकी निलंबन. पनवेलमध्ये 17 लाखांची रोकड जप्त. चेक नाक्यावर मोठी कारवाई. आचारसंहिता पथकाचा मोठा दणका. संशयास्पद रकमेचा तपास सुरू. निवडणूक पथकाची कडक नाकाबंदी. अलिबागमध्ये वाहतूक कोंडीचा विळखा. राजाभाऊ ठाकूर जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला. उड्डाणपूल उभारण्याची आग्रही मागणी. प्रशासनाकडे उपाययोजनांचे निवेदन सादर. आणि रोह्यातील पाणी प्रश्न लवकरच सुटणार. मयूर दिवेकरांचा आक्रमक पवित्रा. नगराध्यक्षांकडून उपाययोजनांचे मोठे आश्वासन. पाणी टंचाई विरोधात प्रशासन सतर्क. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या 3 शिक्षकांवर निलंबनाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिव्यांग विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेतील 106 कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची कसून तपासणी सुरू आहे. यामध्ये निकषात बसत नसतानाही वाहतूक भत्त्याचा बेकायदेशीर लाभ घेणाऱ्या 3 शिक्षकांचे पितळ उघडे पडले आहे. निलंबित शिक्षकांमध्ये महावीर मिसाळ, प्रदीप मोरे आणि राकेश भंडारे यांचा समावेश आहे. या शिक्षकांनी केवळ 30% दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र नियमानुसार 40% दिव्यांग असल्यास वाहतूक भत्ता मिळतो. तरीही त्यांनी शासनाची दिशाभूल करून भत्त्याचा लाभ घेतला. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आता सर्वच संशयास्पद प्रमाणपत्रांची सखोल चौकशी केली जाणार आहे. या मोहिमेत चुकीच्या मार्गाने लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून येत्या काळात आणखीन काही नावं समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिका निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. पनवेल मतदारसंघातील स्थिर सर्वेक्षण पथकानं कामोठे चेक नाका येथे धडक कारवाई करत तब्बल 17 लाख रुपयांची संशयास्पद रोकड जप्त केली. सायन पनवेल मार्गावर नियमित वाहतूक तपासणी सुरू असताना एका पांढऱ्या रंगाच्या ग्रँड विटारा कारची झडती घेण्यात आली. यावेळी गाडीतील कापडी पिशवीत मोठी रोख रक्कम आढळून आली. या रकमेबाबत कार चालकाला कोणतेही समाधानकारक पुरावे सादर करता न आल्यानं प्रशासनानं ही रक्कम तात्काळ ताब्यात घेतली आहे. ही कारवाई निवडणूक अधिकारी मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपासासाठी आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी भरारी पथकं, स्थिर सर्वेक्षण पथके सध्या हाय अलर्टवर आहेत. प्रशासनाने सर्व चेक नाक्यांवर कडक नाकाबंदी केली असून संशयास्पद हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. या कारवाईमुळे पनवेल परिसरात मोठी खळबळ उडाली असून तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्यात. अलिबाग तालुका आणि शहराला सतावणारी वाहतूक कोंडीची समस्या आता गंभीर बनली आहे. या ज्वलंत प्रश्नावर काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी नगरसेवक समीर ठाकूर आणि अमोल म्हात्रे उपस्थित होते. पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलिबागमध्ये वडखळ ते अलिबाग, रेवस ते रोहा मार्गावर प्रवाशांना तासनतास कोंडीत अडकावं लागतं. याचा त्रास स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना देखील होतोय. यावर मात करण्यासाठी ठाकूर यांनी काही प्रभावी उपाय सुचवले. नागडोंगरी ते मांडवा, दस्तुरी, सेंट मेरी हायस्कूल ते सागाव आणि पेजारी चेकपोस्ट ते चौकीचा पाडा या दरम्यान उड्डाणपूल उभारण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे. तसेच श्रीबाग ते बेलकडे फाटा या मार्गावर देखील उड्डाणपुलाची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने यावर त्वरित कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. आता आपल्याला माहिती आहे वाढतं शहरीकरण आणि ह्या सर्व शहरीकरणामुळे वाढती वाहतूक कोंडी. या वाहतूक कोंडीला आळा बसण्यासाठी, कारण आपण बघतो अलिबाग रेवस रस्ता असेल, अलिबाग पेण असेल, अलिबाग रोहा रस्ता असेल, या इथे जी प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि शनिवार रविवार सुट्ट्यांच्या दिवशी हजारो पर्यटक, हजारो गाड्या येत असतात आणि ह्या वाहतूक कोंडीमुळे जो संपूर्ण जनमानसाला त्रास होतो तो त्रास टाळण्यासाठी, तसेच आपली जी जुनी मोठमोठी वडाची झाडं, पिंपळाची झाडं किंवा इतर सर्व आपली जी निसर्ग संपन्नता आहे ही टिकवण्यासाठी मी आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना ह्या तिन्ही रस्त्यांवरती अलिबागपासून नागडोंगरीपासून आपल्या दस्तुरीपर्यंत
नंतर आपल्या अलिबाग श्रीबाग पासून बेलकडे फाट्यापर्यंत आणि पेण रस्त्यावरती आपल्या साधारण रिलायन्सचा पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपापासून सागाव मारुतीपर्यंत आणि पुढे पेजारी चेकपोस्टपासून पोयनाड नाही चौकीचा पाडा म्हणजे शहाबाज तिथपर्यंत आपण उड्डाण पूल बांधावे. आणि आपण PWD मिनिस्टर म्हणजे मी स्वतः देखील PWD मिनिस्टरना भेटायला जाणार आहे. मी विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेब यांच्याशी पण माझं बोलणं झालेलं आहे आणि ह्या काळाच्या गरजेनुसार हे लवकरात लवकर उड्डाण पूल व्हायला पाहिजे म्हणून मी कलेक्टर साहेबांना येऊन भेटलो. कलेक्टर साहेबांनी देखील त्याच्याबद्दल म्हटलं की एवढ्या वर्षामध्ये व्हायला पाहिजे होतं, आपण फार चांगलं काम केलेलं आहे आणि हे निवेदन आज मी त्यांना दिलेलं आहे. रत्नागिरी शहरात पुन्हा एकदा वन्य प्राण्यांच्या दहशतीनं नागरिक पूर्णपणे धास्तावलेत. MIDC परिसरातील अग्निशमन केंद्राजवळ रात्रीच्या सुमारास गव्यांचा मोठा कळप अचानकपणे दिसून आला. या गव्यांना पाहताच फायर स्टेशनच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी तातडीनं स्थानिक वन विभागाला याची माहिती दिली. हे गवे शहराच्या मुख्य वस्तीच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून त्यांना वेळीच रोखलं. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबवून या सर्व गव्यांना सुरक्षितपणे लगतच्या घनदाट जंगलात पिटाळून लावलाय. यापूर्वी रत्नागिरी परिसरात बिबट्याचा वावर वारंवार आढळून आला होता, मात्र आता गव्यांच्या थेट दर्शनामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. रात्रीच्या वेळी बाहेर फिरताना नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे कळकळीचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गव्यांच्या वाढत्या वावरामुळे वन विभागासमोर आता मोठं आव्हान उभं ठाकलंय. रायगड जिल्ह्यातील रोहा अष्टमी नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला बालेकिल्ला भक्कमपणे राखला. या निवडणुकीनंतर वनश्री शेडगे यांनी नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. दरम्यान शहरातील अंधाराळी भागातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करत होते. या प्रलंबित प्रश्नावर नवनिर्वाचित नगरसेवक आणि माजी उपनगराध्यक्ष मयूर दिवेकर यांनी ठाम भूमिका घेतली आहे. दिवेकर यांनी स्थानिक ग्रामस्थांसह नवनिर्वाचित नगराध्यक्षांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार देखील उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन ती तातडीने सोडवण्याचं आश्वासन दिले. या बैठकीला प्रेषित बारटक्के यांच्यासह अंधाराळीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. मयूर दिवेकरांच्या या तत्पर पुढाकारामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून पाणी टंचाईतून मुक्तता मिळण्याच्या आशा आता पल्लवित झाल्यात. सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा गणातून पंचायत समिती निवडणूक दीपक भीमराव पवार यांनी लढवावी अशी जोरदार मागणी जनतेतून होताना दिसते. भारतीय जनता पार्टीतील हे युवा, अभ्यासू आणि विकासदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून पवार यांची ओळख असून त्यांच्या नावाला जनतेची पहिली पसंती मिळते. दांडगा जनसंपर्क, सामाजिक कार्याचा मोठा आवाका आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा यामुळे पवार यांना निवडणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले. मागील 2 दशकांपासून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सेवाभावी क्षेत्रात केलेल्या कामामुळे पवार हे जनतेच्या अडचणीत धावून जाणारे नेते म्हणून ओळखले जातात. वरिष्ठ संधी देतील तर जनतेचा भरघोस पाठिंब्यावर विजयश्री खेचून आणू आणि शाश्वत विकास घडवू असा विश्वास दीपक पवार यांनी व्यक्त केला आहे. या ठिकाणी पंचायत समितीमधून जांभूळपाड्यातला उमेदवारी करत असताना जनतेमधून जो पाठिंबा माझ्या नावाचा होतोय, घोषणा होते, त्याच्यामुळे माझ्या कामाची पोचपावती हीच आहे. म्हणून जनता मला या ठिकाणी पुन्हा रिंगणात उतरण्यासाठी इच्छा व्यक्त करत आहे की मागच्या 1-2 टर्म मध्ये देखील माझं नाव पंचायत समितीसाठी लढण्याच्यासाठी माझं घेतलं होतं, परंतु त्यावेळेस काही इलेक्शन पुढे ढकलले होते. आता योगायोगाने सर्वसाधारण असल्या कारणाने जनतेतून आणि माझ्या सहकार्याची देखील हीच भूमिका आहे की यावेळेस आपल्याला उमेदवारी करायची. अनेक प्रश्न त्या ठिकाणी पंचायत समिती स्तरावर जाऊन आरोग्याचा प्रश्न असो किंवा शैक्षणिक दृष्ट्या असणाऱ्या प्रश्नावर त्या ठिकाणी आवाज उठवण्याची संधी या निमित्ताने, या प्रभागातून मी निवडून गेल्यावर मला त्या ठिकाणी निमित्ताने मिळेल अशी माझी प्रबल इच्छाशक्ती. आणि जनतेने ज्यावेळेस ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि मला सांगितलेलं आहे की काही होत्या तुम्हाला उमेदवारी करावीच लागेल, आणि म्हणून शोषित, दलित, वंचित आणि माझ्या आदिवासी समाजाच्या घटकासाठी मला या ठिकाणी उमेदवारी करण्याची इच्छा आहे. या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात भेडसावत होते. पावसाला चालू झाला का या ठिकाणी स्नेक बाईटच्या असू द्या का विंचूच्या असू द्या, ह्या केसेस ज्या वेळेस घडत असतात, धो पावसाला असतो, परंतु त्या ठिकाणी त्या रुग्णाला दवाखान्यात जाण्यापुरता देखील सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नसते. आणि म्हणून अशा विभागामध्ये प्रथम जर मला या ठिकाणी संधी मिळाली तर अँब्युलन्सची व्यवस्था त्या ठिकाणी कशी करता येईल याच्यावर माझा भर त्या निमित्ताने राहणार आहे. शेवटी आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी फार मोठा आहे.
त्याच्यावर काम करायचं आहे. विकासात्मक बोलायचं झालं तर अजूनही काही खेडोपाड्यामध्ये रस्त्यांचं, जलजीवन मिशनच्या अंतर्गत राहिलेले कामाची जी प्रलंबित कामं आहेत ती झाली नाही, त्या ठिकाणी जोर देऊन ती कशी पूर्ण होतील याच्यावर माझं लक्ष राहील. यासह बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचं तापलंय. ऐरोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून भव्य रोड शो आणि रॅलीचं जंगी आयोजन करण्यात आलं होतं. भाजप नेते गणेश नाईक यांना तगडं आव्हान देण्यासाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरलेत. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्यानं एकमेकांना शह देण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. या भव्य रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. स्वतः एकनाथ शिंदे देखील या भव्य रोड शोमध्ये सामील झाले. या शक्ती प्रदर्शनामुळे संपूर्ण ऐरोली परिसरात राजकीय खळबळ उडाली असून आगामी महापालिका निवडणुकीचे बिगुल अधिकृतपणे वाजल्याचे स्पष्ट दिसत आहे. नवी मुंबईच्या सत्तेसाठी आता शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगणार असल्याचं चित्र समोर आलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत असून या ऐतिहासिक रॅलीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. स्थानिक राजकारणात यामुळे मोठे फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचीच सत्ता येईल असा ठाम विश्वास ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी व्यक्त केलाय. महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नसून गेल्या 10 वर्षात केलेल्या ठोस विकासाच्या जोरावर जनता पुन्हा भाजपलाच कौल देईल असं ते म्हणाले. नाईक यांनी पालिकेच्या स्थापनेपासूनचा इतिहास सांगताना पक्ष कोणताही असो पालिकेवर कायम नाईक समर्थकांचेच वर्चस्व राहिले आहे असं ते म्हणाले. आम्ही कोणावरही वैयक्तिक टीका करणार नाही, मात्र आम्हाला विनाकारण अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला जशास तसं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा गणेश नाईक यांनी दिला आहे. निवडणुकीच्या मध्ये विकासाचेच मुद्दे आहेत. 95 सालापासून 2020 पर्यंत पहिले महापौर संजू नाईक, शेवटचे महापौर JD सुतार, ही इतक्या नवी मुंबईच्या सुजाण जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवला. ज्यावेळेला मी शिवसेनेत होतो त्यावेळेला शिवसेनेचं 5 वर्ष आले. शरद पवार साहेबांच्याकडे आम्ही गेलो. 2000, 2005, 2010 शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व आलं. आता आम्ही भाजपमध्ये आलो, भाजपचं वर्चस्व येणार. आणि त्याकरता कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. आम्ही कोणावर टीका करायची आम्हाला गरज नाही. कोणाचं नाव, कुठल्या पार्टीचं नाव आम्ही घेत नाही. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या साधारणपणे 10 वर्षांमध्ये इथे इतकं जिकरीचं काम केलेलं आहे की त्या कार्याच्या जोरावर निश्चितपणे जनता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना घवघवीत यश देते. मित्रपक्षामध्ये लढाई सुरू आहे. नाही बघा, प्रश्न असा की लोकसभेला एकत्र होतो, विधानसभेला एकत्र होतो, महापालिका एकत्र राहावं अशी सगळ्यांची इच्छा होती. परंतु आवाच्या सवा अपेक्षा केल्यानंतर त्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाही आणि मग भले लढाई सुरू झाली. आता आम्ही कोणावर नाव घेऊन किंवा व्यक्तीचं पक्षाचं नाव घेऊन टीका करणार नाही. तर कोणी जर आम्हाला जर का जमेस धरण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जमा खर्च निश्चित आम्ही करू. रत्नागिरीत पत्रकार स्नेहसंमेलन 2026 हा दिमागदार सोहळा नुकताच संपन्न झाला. बातम्यांच्या दैनंदिन धावपळीतून विरंगुळा मिळवण्यासाठी राभा शिर्के प्रयोगशाळेच्या सभागृहात पत्रकारांनी सहकुटुंब उपस्थिती लावली होती. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात पत्रकारांनी गायन आणि मुलांनी विविध कलागुण सादर करत उपस्थितांची मने जिंकली. सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेल्या मानाची पैठणी खेळात दीक्षा शिंगण यांनी विजेतेपद पटकावलं तर पूनम पाडावे उपविजेत्या ठरल्या. या स्नेहसंमेलनात जुन्या आणि नव्या पिढीतील पत्रकारांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. या निमित्तानं झालेल्या क्रिकेट स्पर्धेत किशोर मोरे यांचा संघ कॅरममध्ये सचिन बोरकर आणि बुद्धिबळात सचिन सावंत यांनी बाजी मारली. ज्येष्ठ पत्रकारांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्यात सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्व पत्रकारांनी या विरंगुळ्याच्या क्षणांचा मनमुराद आनंद लुटला. चविष्ट स्नेहभोजनानं या संमेलनाची सांगता झाली. अशा उपक्रमांमुळे पत्रकारांमधील मैत्री आणि एकोपा वृद्धिंगत झाल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
6 जानेवारी रोजी पत्रकार दिनाचं औचित्य साधून खेड नगर परिषदेच्या वतीनं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी नवनियुक्त नगराध्यक्षा माधवी बुटाला आणि सर्व नगरसेवकांच्या हस्ते खेड तालुक्यातील पत्रकारांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमात मार्गदर्शन करताना नगराध्यक्षांनी शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी पत्रकारांनी सकारात्मक भूमिका घेण्याचं आवाहन केलं। नगर परिषदेत सत्ताधाऱ्यांचे 21-0 असे पूर्ण बहुमत असूनही पत्रकार हे प्रशासनासाठी विरोधी पक्षाची भूमिका बजावत योग्य दिशा दाखवणारे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे। विकास कामात काही त्रुटी आढळल्यास त्या त्वरित निदर्शनास आणून द्याव्यात, जेणेकरून शहराच्या प्रगतीला योग्य गती मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी देखील पत्रकारांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या। पत्रकारांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या कार्याची दखल घेतल्यानं सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे। खेड तालुक्यातील पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। या विशेष सोहळ्यात खेड तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा गट शिक्षणाधिकारी विजय बाईत यांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला। यावेळी तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते। कार्यक्रमात उपस्थित सर्व पत्रकारांना पुष्पगुच्छ आणि विशेष भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं। गट शिक्षणाधिकारी विजय बाईत यांनी पत्रकारांना संबोधित करताना शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमांवर सविस्तर मार्गदर्शन केले। शिक्षण विभागाशी योग्य समन्वय साधून तालुक्यातील शैक्षणिक विकासासाठी सकारात्मक आणि दर्जेदार काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलं। पत्रकारांनी मांडलेले प्रश्न आणि प्रशासकीय भूमिका यांचा योग्य मेळ घालून समाजापर्यंत अचूक माहिती पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं आहे। शिक्षण क्षेत्रातील आव्हाने यशस्वीपणे पेलण्यासाठी पत्रकारांचं सहकार्य मोलाचं असल्याचं त्यांनी सांगितलं। या सोहळ्यामुळे तालुक्यातील पत्रकार आणि प्रशासन यांच्यातील स्नेहाचे नाते अधिक दृढ झाले आहे। फोन केला, पत्रकार दिनाच्या शुभेच्छा ह्या गेल्या वर्षी जसं दिल्या तशी यावर्षी मला देणं माझं मी कर्तव्य समजतो। कारण लोकशाहीचा चौथा खांब काम करतात, या तालुक्याला न्याय देण्याचं काम सुद्धा आपण बऱ्याच जणांनी केलेलं आहे आणि करत आहात। आणि ते सकाळी आठवण झाल्यानंतर थोडासा मी घाईमध्ये आपणाला सगळ्यांना निमंत्रित केलं, त्याबद्दल प्रथम व्यक्त करतो। आणि आज आपला पत्रकार दिन आहे। त्या पत्रकार दिनानिमित्त या तालुक्यातले पत्रकार, सर्व पत्रकार बंधू, त्याच्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व तुमचे कार्यकारिणी सदस्य, मला पहिले माहिती नव्हतं की एकच संघटना आहे, पण मला असं नंतर सकाळी कळलं की 2 आपले आहेत संघटना आणि त्या दोन्ही संघटनांचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष मॅडम, या सर्वांचं मी पुन्हा एकदा शिक्षण विभागाच्या वतीनं तुम्हा सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। आजचा जो पत्रकार दिन आहे, त्या पत्रकार दिनानिमित्त आपण सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। आपल्या हातून चांगलं काम घडावं। शिक्षण हे जरी आम्ही मुलांना देत असलो तर तुम्ही सुद्धा समाजाला एक जडणघडणीमध्ये फार मोठा वाटा आहे। समाजाच्या जडणघडणीमध्ये आपला वाटा फार मोलाचा असा आम्ही समजतो। समाजामध्ये आम्हीही मोडतो, लहान बालकही मोडतात आणि संपूर्ण हे संवर्गामध्ये सगळे लोक समाजामध्ये येतात। त्या समाजाच्या जडणघडणीमध्ये आपण अतिशय चांगलं काम करत आहात। ज्या वेळेस शिक्षण विभागाला आम्हाला जेव्हा सहकार्याची गरज लागते तेव्हा तुम्ही सगळेजण एक शिक्षण हे पवित्र विभाग आहे या समजून तुम्ही आम्हाला सर्व मदत केलेली आहे। आमच्या शाळांमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा तुम्ही भरभरून कौतुक करता। आज तुम्ही सकाळी जे मला सामाजिक कार्यक्रम घेतलात, रक्तदान शिबिराचा, म्हणजे अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून तुम्ही त्याच्यामध्ये योगदान देत आहात। तसंच शिक्षणामध्ये तुमचं योगदान असतं। मी शिक्षण विभागाचा पालक या नात्यानं मी आपल्याला धन्यवाद देईन। यासह बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण। विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत। रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांचा जनसागर उसळला। नवीन वर्षातील हा पहिलाच अंगारकी योग असल्यानं राज्यभरातून कानाकोपऱ्यातून हजारो भाविक दर्शनासाठी गणपतीपुळ्यात दाखल झाले। भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान समितीने जय्यत तयारी करण्यात आली होती। पहाटे 3:30 वाजता स्वयंभू गणपती मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले। मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा, मंत्रपुष्पांजली आणि महाआरती पार पडल्यानंतर सामान्य भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले।
गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषानं संपूर्ण मंदिर परिसर आणि समुद्रकिनारा दुमदुमून गेला। गर्दीचे योग्य नियंत्रण करण्यासाठी मंदिर आणि देवबाग परिसरात नियोजनबद्ध दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली होती। सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस प्रशासनानं देखील मोठा बंदोबस्त तैनात केला असून भाविकांना कोणत्याही त्रासाविना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी शेकडो स्वयंसेवक रात्रंदिवस कार्यरत आहेत। दिवसभर या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल पाहायला मिळाली। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।